नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त असायलाच हवं. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. रोज तोच भात खाऊन कंटाळ असेल तर काहीतरी मस्त आणि खूपच छान आपण रेसिपी, तीही अगदी साधी सोपी आहे. चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या आणि मस्त रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं बघा, मी 1 वाटी हा दावतचा बासमती राईस घेतलाय. तुम्ही हवं तर तो मोठा बासमती पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जो राईस किंवा जो भात अवेलेबल आहे तो पण तुम्ही तर घेऊ शकता. रेसिपी अगदी साधीच आहे. कोणताही भात वापरला तरी ती रेसिपी अगदी मस्तच होते. तर आता बघा, हे तांदूळ मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आणि 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ पाण्याने आपण हे तांदूळ जे ते धुवून घेणार आहोत. तांदूळ धुताना नेहमी चोळून धुवायचे, कारण तांदळावरती बऱ्याच प्रकारची औषधं, केमिकल्स असतात, त्यामुळे निघून जायला हवेत. त्यामुळे मी ते स्वच्छ असे 2 वेळा पाण्यातून असे चोळून घेतले आणि जे काही वरचं पाणी होतं तर ते आपण एका साईडला फेकून देणार आहोत. आणि त्यानंतर 2दा तांदूळ धुवून झाला की तांदळाच्या वरपर्यंत पाणी घालून आपण अर्धा तास हा तांदूळ चांगला भिजवत ठेवणार आहोत. तांदूळ चांगला भिजलो की रेसिपी पण अगदी मस्त होते. अर्धा तासानंतर इथं बघा, एका भांड्यामध्ये मी त्याच वाटीनं 3 वाटी इतकं पाणी घेतलं. पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी 1 चमचा इतकं तेल घातलं. आता काही खडे मसाले ॲड करूयात. ह्यामध्ये बघा, मोठी वेलची, 1 स्टारफूल, दालचिनी, 1 लवंग, 2 काळ्या मिऱ्या, हे सगळं घालून घेतलं. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घातला, जेणेकरून जो काही आपला भात आहे तो अगदी मस्त पांढरा शुभ्र व्हावा. त्यानंतर 1 मोठा चमचा मीठ घातलं. आता पाण्याला बघा चांगली उकळी आली की गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये आपण तांदळाच्या वरचं जे काही पाणी आहे तर ते पाणी काढून टाकून हा भात नितळून आपण ह्या गरम पाण्यामध्ये घालून घेतला. तर आता आपण ज्या पद्धतीने बिर्याणीला अगदी मस्तपैकी मोकळा पांढरा शुभ्र भात करतो, तर त्याच पद्धतीनं हा भात जो आहे तो करून घेतोय. सुरुवातीला बघा, एक 4 ते 5 मिनटं मी गॅस मोठा ठेवला होता आणि त्यानंतर गॅस मिडियम करून 7 ते 8 मिनटं हा चांगला राईस शिजवून घेतला. राईस बघा अगदी मस्तपैकी छान शिजलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा राईस शिजला की ह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते आपण चाळणीमधून नितळून हा भात जो आहे तो साईडला काढून घेणार आहोत. फार ओव्हर कुक पण करू नका, नाहीतर मग भात पूर्ण गिच्च होतो. तर आता हा भात नितळून घेऊयात. भात नितळल्यानंतर इथं बघा, एक कढई ठेवली आणि कढईमध्ये मी 2 मोठे चमचे साजूक तूप घातले. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही इथं तेलाचा पण वापर करू शकता. ह्यामध्ये आपण अर्धा चमचे इतके जिरे घातले. जिरे चांगले फुलले की 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या वापरल्या. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये मी कट करून घेतले होते. पाव वाटी इतके मी शेंगदाणे वापरले होते. आता हे शेंगदाणे मग आपण तेलावरती चांगले परतवून घेणार आहोत. तुम्ही हवं तर तुम्हाला शेंगदाणे तळायचे नसेल, तुम्ही शेंगदाणे भाजून पण याच्यामध्ये वापरू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, म्हणजे माझे व्हिडिओज आले की नोटिफिकेशन सर्वाधिक तुम्हाला बघायला मिळेल. तर आता बघा, शेंगदाणे थोडेसे भाजले की ह्यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घातली, ती पण ह्या मस्तपैकी तुपामध्ये तडतडून छान फुलली की आता बघा, ह्याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा उभा आकारात चिरलेला मी कांदा वापरला. हा कांदा आपल्याला थोडासा मस्तपैकी चॉकलेटी रंगावरती आपण हा परतवून घेणार आहोत. हा जेव्हा तुम्ही राईस बनवाल ना, तेव्हा नेहमीच्या भाताला पर्याय म्हणून सगळ्यांना खूप आवडेल. मला खात्री आहे तुम्ही असं वेगवेगळ्या राईसचे प्रकार करून खाल्लं तर तुम्हाला पण ते खूपच रेसिपी आवडेल. ह्यामध्ये तर बघा, मी पाव चमच्याला थोडीशी कमी साखर घातली, जेणेकरून जो कांदा आहे तो पटकन असा मस्त ब्राऊन रंगावरती येतो. ही एक टिपच आहे. तर कांदा बघा मस्तपैकी थोडासा असा क्रिस्पी झाल्यासारखा वाटतं. तर आता ह्यामध्ये मी पाव चमचा इतकी हळदपूड घालून घेते. ही पण चांगली अशी मिक्स करून घ्यायची. 2 मिनटं परतलं की हळदीचा पण कच्चापणा जातो. आता बघा, मी गॅस जो आहे तो बारीक केला आणि आपण मगाशी जो काही नितळून ठेवलेला भात होता तो आता बघा, मी एकदम छान थंड पण झाला होता. जर तुम्हाला अगदी चिकट पडला तुम्ही फॅनच्या खाली पण ठेवू शकता. आणि त्यानंतर हा सगळा राईस बघा मी ह्याच्यामध्ये घालून घेतला. अगदी पांढरा शुभ्र मोकळा झालेला आहे. ह्यावरती आता बघा अर्ध्या लिंबाचा रस घातलाय. तर मी मगाशी सांगितलं की आपण ह्या रेसिपीमध्ये आपण तांदूळ आणि लिंबाचा वापर करतोय, त्यामुळेच ही रेसिपी अगदी मस्त लागते आणि चव पण खूप भन्नाट लागते. तर आज आपण मस्तपैकी लेमन राईस बनवतोय. खूप छान लागतो. मी जेव्हा कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा फक्त असा मस्तपैकी लेमन राईस करते. खूप छान होतो तो भात. चवीनुसार मीठ घातलं. हे सगळं बघा छान असं मिक्स केलं. कधीतरी संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटाळा आलाय किंवा तोच भात नकोसा वाटतो, त्या तुम्ही ही रेसिपी करू शकता. गॅस मध्यम करून झाकण ठेवलं आणि एक 3 ते 4 मिनिटानंतर बघा झाकण काढून घेतलं.
जो काही राईस होता राहिलेला 20% तो पण अगदी परफेक्ट शिजतो आणि मस्त अगदी छान सुवास पण येतोय. कोणताही मसाला नाही आहे, कोणतंही वाटण नाही आहे. अगदी पटकन बनणारा, झटकन असा मस्त छानच चवीचा असा हा लेमन राईस अगदी छानपैकी तयार होतो. लिंबामुळे ना ह्याची चव अगदी मस्त भन्नाट लागते. तुम्ही ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करून बघा. मला खात्री आहे तुम्हा सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल आणि जर रेसिपी आवडली तरच माझ्या व्हिडिओला लाईक करा, नाही तर तुम्ही माझ्या व्हिडिओला डिसलाईक पण करू शकता. चला तर मग भेटूच असेल का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.